ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव येथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपण एक स्त्री आणि तिची एक एकुलती एक मुलगी, हं? ह्या दोघी जणीच. आणि मुलगी अशा ठिकाणी द्यायची होती की तिथल्या लोकांनी मुलीला समजावून घ्यावं. हं? मग त्यासाठी काय करायला पाहिजे, हं? काय आयडिया वापरली, काय चातुर्य दाखवलं स्त्रीनं, हे आज आपण ऐकणार आहोत. कारण हे योग्य ऐकणं सुद्धा तुमच्यासाठी, कारण पुढील व्यक्तीची परीक्षा घेण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. पण अशा गोष्टी, असं मार्गदर्शन कुठून भेटतं? जे का आपले गुरु असतात. म्हणून आपल्या पूर्वजांनी सांगितलं की गुरु करा, पण गुरु चांगले. नुसते देवदेव करण्यापुरते, अगर दक्षिणा घेण्यापुरते गुरु नसावेत. तर त्या गुरुनं आपल्याला वेळोवेळी जी आपल्या संसारामध्ये अडचणी येतात, आपण कुठे चुकतो, काय करायला पाहिजे, या गोष्टी सुद्धा सांगणं गरजेचं असतं. म्हणून गुरुची आवश्यकता असते, पण अशा गुरूंची आवश्यकता असते. तर या स्त्रीला गुरुनी काय मार्गदर्शन केलं आणि तिच्या मुलीचा संसार कसा व्यवस्थित झाला, अथवा त्या मुलीला चांगल्या ठिकाणी कसं स्थळ भेटलं, हे आज आपण या गोष्टीतून ऐकूया. थोडक्यात ही गोष्ट सत्य आहे. तर मंडळी, एक विधवा स्त्री होती आणि तिला एक एकुलती एक मुलगी होती. तर ती मुलगी, तिचं लग्नाचं वय झाल्यानंतर कुठल्याही आई वडिलांना, पालकांना काळजी वाटते की हिचं लग्न करून टाकावं आणि चांगल्या स्थळी करावं, आपल्या मुलीचं कल्याण व्हावं, असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं. पण या स्त्रीकडे आता पुरुष मंडळी कुणी नव्हती. समजा मुलीचं आता पाहुणे कसे बघायचे, कसे असेल, आता ही एकटी स्त्री पडली. मग खूप चिंतेत होती ती स्त्री. मग काय होतं, तिने एक समजा गुरु होते केलेले, आणि त्या गुरुच्या आज्ञानुसार ती दररोज पूजा अर्चा अशा गोष्टी करत असे. कारण तिला कुठला आधार नव्हता. तिला एकच आधार होता, म्हणजे देवाचा. तर देवाचा आधार असल्यानंतर माणूस खूप संयमाने आणि खूप शांततेनं विचारपूर्वक निर्णय घेतो. त्याच्यासाठी देवदेव करायचं असतं. तर मग या स्त्रीचे गुरु होते, त्या गुरुकडे गेली आणि तिचं म्हणणं सांगितलं की बाबा म्हणले, आता मुलगी लग्नाला आली, आता मी बाई माणसानं कुठं बघू स्थळ असं, आणि मला काही कळना गेलंय कसं. आता आपण पुरुष मंडळी नाही आपल्याकडे, तर मी काय करू शकते. त्यावेळेस गुरुनी सांगितलं की ताई म्हणले, काही काळजी करायची नाही. आपण विश्वासानं देवाचं करतो, देवावर विश्वास आहे ना तुझा, तर मग काळजी करू नको. आणि मी काही गोष्टी सांगतो. समजा तुला कशा ठिकाणी मुलगी द्यायची, तुझ्या मुलीचा संसार चांगला सुखाचा, माणसं समजूतदार असावेत, समजून घेणारे असावे असं वाटतं ना तुला, तर मी काही गोष्टी सांगतो, त्या तू ऐक. आणि तशा पद्धतीनं तू पाहुणे वगैरे आल्यानंतर परीक्षा घे. तुझ्या परीक्षेमध्ये जर उतरले तर लग्न करून टाक. मग काही गुरुनी स्टेप्स दिल्या होत्या, म्हणजे माहिती दिली होती, ते ऐकली तिनं आणि ती लागली कामाला. मग असं करता करता मुलीला स्थळ वगैरे येऊ लागले. तर गुरुनं सांगितल्याप्रमाणे ही स्त्री काय करायची, ज्या वेळेस स्वयंपाक करायची ना, तर स्वयंपाक करायची, मस्त व्यवस्थित मुलीकडून करून घ्यायची सगळं व्यवस्थित. पाहुणे समजा आले मुलीला पाहण्यासाठी की मग त्यांना जेवायला वाढायची. मग त्याच्यावर काय करायची ती, एक मुद्दाम एक पोळी करपलेली करायची, करपायची मुद्दाम, पोळी वरली करपून टाकायची, थोडीशी खराब कच्ची करपलेली असं काहीतरी, जेणेकरून ते खराब वाटावी आणि खाऊनी पण.
आणि नेमकी स्वयंपाक झाल्यानंतर ज्यावेळेस वाढायले लोक समजा वाढायला लागले की त्याच्यावर ते ताटामध्ये वरल्या कडीला एक कोरभर तुकडा त्या करपलेल्या कच्चा असणाऱ्या पोळीचा वरल्या साईडवर ठेवून द्यायची आणि बसायचे समोर जेवायला वाढून त्यांना. की मग लोक आता समजा वरी पोळीचा कुणीतरी म्हणायचं कुणी केलाय स्वयंपाक काय, तर ती म्हणायची मुलीनं केलाय. मग काही वेळेस ते लोकांनी वरली पोळी मग समजा बाजूला काढायची मग खाल्ली चांगली चांगली खाऊन टाकायची. जोपर्यंत समजा असं होतं तोपर्यंत त्या बाईनं म्हणजे नाकार दिला, म्हणजे नाही तर मुलगी द्यायची मला. काय म्हणले मुलगी पसंत करायची पण ही बाई मुलगी द्यायला तयार नसते. आता तुम्हाला लक्षात आलं का? म्हणजे त्या पाहुण्यांचा समज असं की ह्या मुलीला स्वयंपाक व्यवस्थित येत नाही, कच्च्या मुच्च्या करती पोळ्या करपलेल्या, म्हणजे तरी मग ते बाजूला काढायचे. मुलगी पसंत आहे पण स्वयंपाक येत नाही काही ना. पण ही बाकीच्या गोष्टी काही असायचं पण ही बाईच त्या पाहुण्यांना नाकार द्यायची. मला नाही मुलगी द्यायची म्हणायची, मला स्थळ पसंत नाही. हे असेच बरेच वेळेस असं झालं. हिचं ठरलेलंच असं पाहुणे आले मुलगी बघायला की जीव वाढताना वर खराब पोळी कच्ची करपलेली पोळी वर ठेवून द्यायची अशी कोरबल आणि बाकीचं. तर हे असं चाललं होतं. मग एक स्थळ आलं. मुलगा आणि मुलाचा बाप म्हणजे वर पिता आणि त्याची बहीण असे म्हणजे घरचे लोक पाहायला आले. मग जेवायला वाढलं, मुलगी पसंत केली वगैरे. जेवायला वाढल्यानंतर हिनं ठरल्याप्रमाणे बाई ती करायचीच कार्यक्रम. वर करपलेली कच्ची वगैरे अशी पोळीचे तुकडे ठेवून द्यायची. मग मग ही प्रत्येकाचं निरीक्षण करायची. तर ज्या मुलाचा वडील होता त्याच्याकडे ती बघत होती. मग ते मुलाच्या वडिलांनी ते कच्ची पोळी पण खाल्ली, करपलेली पण खाल्ली. मुलगा असा तर वडिलाकडे बघायला तर मुलाच्या वडिलांनी लगेच खुणवलं, खाऊन टाक म्हणले, म्हणजे असं खा म्हणले, असं केलं, खुणवलं. त्या मुलाने खाऊन टाकली. बहिणीने हे सगळ्यांनी बघितलं, तेच सांगितलं. म्हणजे सासऱ्यानं काय केलं, म्हणजे होणाऱ्या भावी सासऱ्यानं मुलीच्या की म्हणला चलू द्या. मग की पुन्हा म्हणले आता कसं करायचं म्हणले पुढचं. तर ती म्हणली मला स्थळ पसंत आहे म्हणली. ती स्त्री काय म्हटली की मला हे स्थळ पसंत आहे. आता मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की या स्त्रीनं स्थळ का पसंत केलं, त्याच्या मागचं कारण सांगतो. ज्या अर्थी गुरुने सांगितलं होतं, जो व्यक्ती घरातला प्रमुख व्यक्ती आपल्या मुलीकडून जरी चुकलं, काही जरी झालं तर सांभाळून घेणारा आहे. याच्या मागचा अर्थ काय होतो, म्हणजे ज्या अर्थी सासऱ्यानं ती करपलेली पोळी सुद्धा खा म्हटला सगळ्यांना आणि स्वतः बी खाल्ली, त्या अर्थी हा घरातला प्रमुख व्यक्ती, त्याच्या व्यक्तीच्या आधारावर सर्व घर चालतं आणि ही व्यक्ती सांभाळून घेणारी आहे. आपल्या मुलीकडून काही उद्याच्याला गलती झाली, स्वयंपाकात चुकलं अथवा कुठल्या गोष्टीमध्ये जरी चुकलं तरी ही व्यक्ती आपल्या मुलीला सांभाळून घेईल. कळलं तुम्हाला? तर अशा रीतीनं ती स्त्री त्या ठिकाणी मुलगी द्यायला तयार झाली. मग काय झालं, व्यवस्थित त्याच्या पद्धतीनं लग्न झालं, सगळं व्यवस्थित. आणि आता तुम्हाला काय समजायचं समजलं का? तर जे माणसं समजा मुलींना सांभाळून घेणारे असतात ते ऍडजस्टमेंट करतात, चुका ऍडजस्टमेंट करून येतात. आणि जे कडक असतात ना, अगर त्यांना ते नाकावरली माशवी सोसत नाही ते असं बाजूला. आणि ते दुसरे लोक काय करायचे, ते कोरभर पोळी बाजूला काढून नंतर बाकीच्या चांगल्या तेवढं खायचे. म्हणजे उद्याच्याला काय या मुलीकडून चुकलं तर तिची चूक मान्य करणार नाहीत, याचा अर्थ असा होतो. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आपण निरीक्षणातून ते समजा अभ्यास करून समजा आपल्याला काय करायचं काय नाही ह्या गोष्टी ठरवू शकतो. हे पूर्वीच्या गोष्टीत ह्या सर्व जुन्या काळामध्ये अशा गोष्टी काही वापरल्या जात होत्या. आजकाल मुली स्वयंपाकच करत नाही, रेडीमेड येतो बाहेरून. त्याच्यामुळे आजचं एवढं चालणार नाही. पण एक माहितीस्तव मी एक
असावं तुम्हाला बी. अशा पुरातन गोष्टी जी जुन्या गोष्टी होत्या, त्याच्यामध्ये कसे लोक चतुर होते, कधी म्हणजे काय करत होते, परीक्षा कशी घेत होते, या बी गोष्ट कळण्याच्या गरजेच्या असतात. म्हणून मी आज हे कष्ट म्हणजे गोष्ट तुम्हाला सांगितली. तर कशी वाटली, काय वाटली ती जरूर सांगा, कारण ही मार्मिक होती आणि आवश्यक पण होती. ओम नमः शिवाय. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपण एक स्त्री आणि तिची एकुलती एक मुलगी, ह्या दोघी जणीच, आणि मुलगी अशा ठिकाणी द्यायची होती की तिथल्या लोकांनी मुलीला समजावून घ्यावं. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, काय आयडिया वापरली, काय चातुर्य दाखवलं स्त्रीनं, हे आज आपण ऐकणार आहोत. कारण हे योग्य ऐकणं सुद्धा तुमच्यासाठी, कारण पुढील व्यक्तीची परीक्षा घेण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. पण अशा गोष्टी, असं मार्गदर्शन कुठून भेटतं, जे का आपले गुरु असतात. म्हणून आपल्या पूर्वजांनी सांगितलं की गुरु करा, पण गुरु चांगले, नुसते देवदेव करण्यापुरते, अगर दक्षिणा घेण्यापुरते गुरु नसावेत. तर त्या गुरुनं आपल्याला वेळोवेळी जी आपल्या संसारामध्ये अडचणी येतात, आपण कुठे चुकतो, काय करायला पाहिजे, या गोष्टी सुद्धा सांगणं गरजेचं असतं. म्हणून गुरुची आवश्यकता असते, पण अशा गुरूंची आवश्यकता असते. तर या स्त्रीला गुरुनी काय मार्गदर्शन केलं आणि तिच्या मुलीचा संसार कसा व्यवस्थित झाला, अथवा त्या मुलीला चांगल्या ठिकाणी कसं स्थळ भेटलं, हे आज आपण या गोष्टीतून ऐकूया. थोडक्यात ही गोष्ट सत्य आहे. तर मंडळी, एक विधवा स्त्री होती आणि तिला एक एकुलती एक मुलगी होती. तर ती मुलगी, तिचं लग्नाचं वय झाल्यानंतर कुठल्याही आई वडिलांना, पालकांना काळजी वाटते की हिचं लग्न करून टाकावं आणि चांगल्या स्थळी करावं, आपल्या मुलीचं कल्याण व्हावं, असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं. पण या स्त्रीकडे आता पुरुष मंडळी कुणी नव्हती. समजा मुलीचं आता पाहुणे कसे बघायचे, कसे असेल, आता ही एकटी स्त्री पडली, मग खूप चिंतेत होती ती स्त्री. मग काय होतं, तिने एक समजा गुरु होते केलेले, आणि त्या गुरुच्या आज्ञानुसार ती दररोज पूजा अर्चा अशा गोष्टी करत असे. कारण तिला कुठला आधार नव्हता, तिला एकच आधार होता, म्हणजे देवाचा. तर देवाचा आधार असल्यानंतर माणूस खूप संयमाने आणि खूप शांततेनं विचारपूर्वक निर्णय घेतो. त्याच्यासाठी देवदेव करायचं असतं. तर मग या स्त्रीचे गुरु होते, त्या गुरुकडे गेली आणि तिचं म्हणणं सांगितलं की बाबा म्हणले, आता मुलगी लग्नाला आली, आता मी बाई माणसानं कुठं बघू स्थळ असं, आणि मला काही कळना गेलंय कसं, आता आपण पुरुष मंडळी नाही आपल्याकडे, तर मी काय करू शकते. त्यावेळेस गुरुनी सांगितलं की ताई म्हणले, काही काळजी करायची नाही, आपण विश्वासानं देवाचं करतो, देवावर विश्वास आहे ना तुझा, तर मग काळजी करू नको. आणि मी काही गोष्टी सांगतो, समजा तुला कशा ठिकाणी मुलगी द्यायची, तुझ्या मुलीचा संसार चांगला सुखाचा, माणसं समजूतदार असावेत, समजून घेणारे असावे असं वाटतं तुला, तर मी काही गोष्टी सांगतो, त्या तू ऐक, आणि तशा पद्धतीनं तू पाहुणे वगैरे आल्यानंतर परीक्षा घे, तुझ्या परीक्षेमध्ये जर उतरले तर लग्न करून टाक. मग काही गुरुनी स्टेप्स दिल्या होत्या, म्हणजे माहिती दिली होती, ते ऐकली तिनं आणि ती लागली कामाला. मग असं करता करता मुलीला स्थळ वगैरे येऊ लागली. तर गुरुनं सांगितल्याप्रमाणे ही स्त्री काय करायची, ज्या वेळेस स्वयंपाक करायची ना, तर स्वयंपाक करायची, मस्त व्यवस्थित मुलीकडून करून घ्यायची सगळं व्यवस्थित. पाहुणे समजा आले मुलीला पाहण्यासाठी की मग त्यांना जेवायला वाढायची.
मग त्याच्यावर काय करायची ती, एक मुद्दाम एक पोळी करपलेली करायची, करपायची मुद्दाम, पोळी वरली करपून टाकायची, थोडीशी खराब कच्ची करपलेली असं काहीतरी, जेणेकरून ते खराब वाटावी आणि खाऊनी पण. आणि नेमकी स्वयंपाक झाल्यानंतर ज्यावेळेस वाढायले लोक समजा वाढायला लागले, की त्याच्यावर ते ताटामध्ये वरल्या कडीला एक कोरभर तुकडा त्या करपलेल्या कच्चा असणाऱ्या पोळीचा वरल्या साईडवर ठेवून द्यायची आणि बसायचे समोर जेवायला वाढून त्यांना. की मग लोक आता समजा वरी पोळीचा कुणीतरी म्हणायचं, कुणी केलाय स्वयंपाक काय, तर ते म्हणायचे मुलीने केलाय. मग काही वेळेस ते लोकांनी वरली पोळी मग समजा बाजूला काढायची, मग खाल्ली, चांगली चांगली खाऊन टाकायची. जोपर्यंत समजा असं होतं तोपर्यंत त्या बाईनं म्हणजे नाकार दिला, म्हणजे नाही इथं मुलगी द्यायची मला. काय म्हणले, मुलगी पसंत करायची, पण ही बाई मुलगी द्यायला तयार नसते. आता तुम्हाला लक्षात आलं का? म्हणजे त्या पाहुण्यांचा समज असं की ह्या मुलीला स्वयंपाक व्यवस्थित येत नाही, कच्च्या मुच्च्या करती, पोळ्या करपलेल्या, म्हणजे तरी मग ते बाजूला काढायचे. मुलगी पसंत आहे पण स्वयंपाक येत नाही, काही ना. पण ही बाकीच्या गोष्टी काही असायचं, पण ही बाईच त्या पाहुण्यांना नाकार द्यायची, मला नाही मुलगी द्यायची म्हणायची, मला स्थळ पसंत नाही. हे असेच बरेच वेळेस असं झालं. हिचं ठरलेलंच असं, पाहुणे आले मुलगी बघायला की जीव वाढताना वर खराब पोळी, कच्ची करपलेली पोळी वर ठेवून द्यायची, अशी कोरबल आणि बाकीचं. तर हे असं चाललं होतं. मग एक स्थळ आलं. मुलगा आणि मुलाचा बाप म्हणजे वर पिता आणि त्याची बहीण असे म्हणजे घरचे लोक पाहायला आले. मग जेवायला वाढलं, मुलगी पसंत केली वगैरे. जेवायला वाढल्यानंतर हिनं ठरल्याप्रमाणे बाई ती करायचीच कार्यक्रम, वर करपलेली कच्ची वगैरे अशी पोळीचे तुकडे ठेवून द्यायची. मग मग ही प्रत्येकाचं निरीक्षण करायची. तर ज्या मुलाचा वडील होता त्याच्याकडे ती बघत होती. मग ते मुलाच्या वडिलांनी ते कच्ची पोळी पण खाल्ली, करपलेली पण खाल्ली. मुलगा असा तर वडिलाकडे बघायला, तर मुलाच्या वडिलांनी लगेच खुणवलं, खाऊन टाक म्हणले, म्हणजे असं खा म्हणले, असं केलं, खुणवलं. त्या मुलाने खाऊन टाकली. बहिणीने हे सगळ्यांनी बघितलं, तेच सांगितलं. म्हणजे सासऱ्यानं काय केलं, म्हणजे होणाऱ्या भावी सासऱ्यानं मुलीच्या, की म्हणला चलू द्या. मग की पुन्हा म्हणले आता कसं करायचं म्हणले पुढचं, तर ती म्हणली मला स्थळ पसंत आहे म्हणली. ती स्त्री काय म्हटली की मला हे स्थळ पसंत आहे. आता मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की या स्त्रीनं स्थळ का पसंत केलं, त्याच्या मागचं कारण सांगतो. ज्या अर्थी गुरुने सांगितलं होतं, जो व्यक्ती घरातला प्रमुख व्यक्ती आपल्या मुलीकडून जरी चुकलं, काही जरी झालं तर सांभाळून घेणारा आहे, याच्या मागचा अर्थ काय होतो, म्हणजे ज्या अर्थी सासऱ्यानं ती करपलेली पोळी सुद्धा खा म्हटला सगळ्यांना आणि स्वतः बी खाल्ली, त्या अर्थी हा घरातला प्रमुख व्यक्ती, त्याच्या व्यक्तीच्या आधारावर सर्व घर चालतं आणि ही व्यक्ती सांभाळून घेणारी आहे. आपल्या मुलीकडून काही उद्याच्याला गलती झाली, स्वयंपाकात चुकलं अथवा कुठल्या गोष्टीमध्ये जरी चुकलं, तरी ही व्यक्ती आपल्या मुलीला सांभाळून घेईल. कळलं तुम्हाला? तर अशा रीतीनं ती स्त्री त्या ठिकाणी मुलगी द्यायला तयार झाली. मग काय झालं, व्यवस्थित त्याच्या पद्धतीनं लग्न झालं, सगळं व्यवस्थित. आणि आता तुम्हाला काय समजायचं समजलं का? तर जे माणसं समजा मुलींना सांभाळून घेणारे असतात ते ऍडजस्टमेंट करतात, चुका ऍडजस्टमेंट करून येतात. आणि जे कडक असतात ना, अगर त्यांना ते नाकावरली माशिवे सोसत नाही, ते असं बाजूला. आणि ते दुसरे लोक काय करायचे, ते कोरभर पोळी बाजूला काढून नंतर बाकीच्या चांगल्या तेवढं खायचे. म्हणजे उद्याच्याला काय, या मुलीकडून चुकलं तर तिची चूक मान्य करणार नाहीत, याचा अर्थ असा होतो. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आपण निरीक्षणातून
ते समजा अभ्यास करून समजा आपल्याला काय करायचं काय नाही ह्या गोष्टी ठरवू शकतो. हे पूर्वीच्या गोष्टी ह्या सर्व. जुन्या काळामध्ये अशा गोष्टी काही वापरल्या जात होत्या. आजकाल मुली स्वयंपाकच करत नाही, रेडीमेड येतो बाहेरून. त्याच्यामुळे आजचं एवढं चालणार नाही. पण एक माहितीस्तव मी एक असावं तुम्हाला बी अशा पुरातन गोष्टी जी जुन्या गोष्टी होत्या, त्याच्यामध्ये कसे लोक चतुर होते, कधी म्हणजे काय करत होते, परीक्षा कशी घेत होते, या बी गोष्ट कळण्याच्या गरजेच्या असतात. म्हणून मी आज हे म्हणजे गोष्ट तुम्हाला सांगितली. तर कशी वाटली, काय वाटली ती जरूर सांगा. कारण ही मार्मिक होती आणि आवश्यक पण होती.